नमस्कार मंडळी, सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आता आलो जिलेबी न्यायला. मस्त गरमागरम प्रत्येक शाळेमध्ये जिलेबी वाटायची आहे. करबुडा फाट्यावरती आहे. आता जिलेबी घेतो इथून मस्त की साधारण 5 किलो जिलेबी आहे. कशी जिलेबी कशी आहे रे? 200 रुपये किलो आहे फक्त. लवकर लवकर या, मस्त की गरमागरम जिलेबी घ्या. गरमागरम जिलेबी. सगळ्यात आधी आलो तिथून डायरेक्ट आपण नरब्यातल्या शाळेमध्ये, तिथे जिलेबी वगैरे दिली आणि त्याच्यानंतर गेलो आमच्या खालच्या जुन्या 1 नंबर शाळेमध्ये. तिथे सुद्धा तयारी सगळी चालू होती झेंडावंदनाची. जिलेबी वगैरे दिली कारण आम्हाला जायचं होतं आमच्या ओरपेवाडीच्या शाळेमध्ये झेंडावंदनसाठी. सगळे गावकरी मंडळी, युवक सगळे एकत्र जमले होते झेंडावंदनसाठी. आणि प्रत्येक 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, वाडीतली सगळी पोरं येतात झेंडावंदनला. आणि माहोल तर एकदम जबरदस्तच वाटत होता. सगळे व्हाईट ड्रेसमध्ये लहान मुलं. झेंडावंदनच्या दिवशी आहे ना, आपल्या लहानपणीची आठवण नक्कीच येते सर्वांना. झेंडावंदन झालं त्याच्यानंतर गोड पदार्थ म्हणून आपण जिलेबी आणली होती, त्या जिलेबीचं वाटपसुद्धा करण्यात आलं. त्याच्यानंतर गेलो खालच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पुन्हा एकदा, कारण तिथे त्यांचे सर्व लेझिम वगैरे डान्स होते ते पाहिलं. उत्तम प्रकारे लेझिम डान्स बसवला होता शाळेतील सर्व शिक्षकांनी. तर मंडळी फायनली आत्ता प्रजासत्ताक दिन साजरा करून झालेला आहे. आत्ता निघालोय घरी. खाली गेलो होतो दुर्वाच्या शाळेत. दुर्वाचं भाषण होतं, म्हटलं बघूया कशा प्रकारे करते. मस्त भाषण केलं, पाठ केलं नव्हतं त्याप्रमाणे तर केलं. इथून डायरेक्ट आपण आलो निवळीमध्ये, कारण निवळीतल्या मार्केटच्या आज ऑर्डरचं काम होतं. हे बघा, ब्रिजचं काम पण चांगल्या प्रकारे पूर्ण होत चाललेलं आहे. माल वगैरे टाकून आलो आहे. परत एकदा सिमेंट थोडंसं कमी पडलं होतं आणि बांधकामाची सुरुवात झाली होती. चांगल्या प्रकारे बांधकाम पण होत होतं आणि शेवटी संध्याकाळ झाली. आणि इकडे भन्नाट अशी रेसिपी चाललंय मस्त. इकडे टोमॅटो ठेवलेला आहे चुलीवरती भाजायला आणि रेसिपी चालली आहे ती भाजलेल्या वांग्याचं भरीत बनवायची. बघा मस्तपैकी. आता वांगं तर भाजलेलं होतं, एकच आणलं होतं, ट्राय करायचं होतं कशा प्रकारे होतं. आणि आचार्य आहे ज्योत्स्ना. नवीन नवीन पदार्थ ट्राय करण्याची भरपूर सवय आहे हिला आणि ती टेस्ट करायची आमच्याकडे जबाबदारी असते. चांगलं झालं की नाही, एका फटक्यात चांगलं झालं तर बरं, नाहीतर मग कॅन्सल. आता हे बघूया कशा प्रकारे होतं ते. आणि आता फायनली सुरुवात झाली. आपलं जो भरताचं वांगं बनवायचं होतं भाजलेलं, त्याची सुरुवात झाली. सगळं कांदा वगैरे मसाला वगैरे टाकून झाले. आणि अशा प्रकारे फायनली भरताचं वांग्याची फोडणी वगैरे देऊन झालंय. हे बघा म्हणजे. आणि ह्याच्या आधी सुद्धा ट्राय केली होती आपण. आता ही भरपूर साधारण 1 वर्षानं ट्राय करणार आहे. टेस्ट तर जबरदस्तच असते. एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. दिसू नका. चला भेटू आता उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.